हाय हॅलो गुड मॉर्निंग. परत एकदा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. तर आता आम्ही पुष्करमध्ये आहोत. तर ब्रह्मदेवांचं मंदिर बघायला चाललो आहे आणि त्यांच्या दर्शनाला चाललो आहे. तर चला मग तुम्ही पण. आणि आज आम्ही म्हणजे रात्री आम्ही 1 वाजता पोचलो. सालासर बालाजीवरून निघालो होतो. तर इथं तुम्हाला दाखवते हा रूम कसा आहे. बघा हा रूम छान. गावची तयार झाली, बॅगा वगैरे ठेवल्या गाडीमध्ये. चल तुम्ही आले लगेच. हे बघा शेजारी, रूमच्या शेजारी घोड्यांचा तबेला पण दिसतोय. घोडे पण आहेत तिथे. छान आहे रूम, छान वाटलं, मस्त वाटलं. चला आता आपण रूम सोडतोय, चेकआउट करतोय. चला काय नाही ना आता. हे बघा बाहेरचा परिसर मस्त आहे. गाडीकडे जाऊ आता. सगळेच निघाले आहेत दर्शनाला ब्रह्मदेवांच्या. आणि पुढे मग आम्हाला जोधपूरला जायचं आहे. तिथं डेझर्ट सफारी करू मस्त. घेतलं सगळं घेतलं. तर चला आता आम्ही मंदिराकडे चाललो होतो ब्रह्मदेवांच्या दर्शनासाठी. तर पुष्कर हे राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जे तीर्थराज म्हणून ओळखले जाते. हे शहर एकमेव ब्रह्म मंदिर, पवित्र पुष्कर सरोवर, 52 घाट आणि प्रसिद्ध उंटांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध आहेत. कुर्तीज आहेत छान छान. प्राचीन घाट, वाराह घाट. इथे गायी बसलेल्या आहेत. हे बघा घाट बघा इकडे. आपण मंदिरात जवळ पोचलो आहे. चपला काढूया आणि मग मंदिरात दर्शनाला जाऊ. या साईडने रांगे वाटतं. तर चला आता आम्ही इथे पोचलो होतो. तिथे फुलं घेतले. त्यानंतर मग मंदिराकडे चाललो होतो आम्ही. पण मग तिथंच म्हटलं आता मंदिरात जाण्याआधी आपण थोडेसे इथं फोटोज व्हिडिओज काढून घेऊ. आणि त्यानंतर मग मंदिरात गेलो. छान असं ब्रह्मदेवांचं दर्शन घेतलं, छान वाटलं. तिथं देवीचं पण मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं. दर्शनानंतर मग आम्ही निघालो. मागवा. आवडलं का ते? कोणतं उंटाचं बघ नाही तर मॅग्नेट, फ्रीज मॅग्नेट घेता इथं. घे ना मग. हा मस्त आहे, घे, छान आहे. आत्ताच आम्ही जेवण केलं इथं. आता चाललंय जोधपूरकडे. तिथे मस्त टेंट नाही म्हणजे टेंट सारखंच आहे. हे बघा इथं शंकर पार्वती आणि कार्तिक गणपतीचा छान असा फोटो आहे. आणि हॉटेल बघा. आणि निवांत आहे, एकदम शांत वातावरण आहे सगळीकडे. आणि इकडे आहे ना हे काय म्हणता कडे याला, बाबळीचे झाडे जास्त दिसत आहेत सगळीकडे. बाबळीचे आणि लिंबाचे. पुष्करचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टवर गेलो होतो. तिथं गेल्यानंतर आमचं छान असं पगडी घालून स्वागत केलं. पोचलोय आता आम्ही जोधपूरमध्ये. आता क्रिश्चियन रिसॉर्ट. हां चला आता कुठं जायचं? कॅमल सफारी आणि अजून जीप सफारी. चला मग आता. त्यांनी आमचं छान असं स्वागत केलंय बघा, पगडी घालून मस्त. या
वाव किती भारी बघ मस्त अच्छा आहे. हे बघा इथं इथं माझ्या मागे आहे आता निघतोच आहे. हे बघा बसलोय आम्ही मस्त. हे बघ घेतलाय फोन नेट पकडा. इधर किधर चल रहा है रे तू बाबा जी सीधे सीधे चलो. चलो बाबा चलो अच्छे से धीरे धीरे चलो बाबा डर लगता है. चला आता आमची उंट सफारी झाली आहे. आता कशा चला तिकडे जाऊ आता चहा वगैरे घेऊ मस्त. हां ते बघा तिकडे चालू आहे फोटो वगैरे काढायचं काम. हे बघा इथं आता आम्ही जिप्सीमध्ये चाललो आहे मस्त. हे बघा इथं राहतोय आता. हे हा इकडचा गाव नट्टूचा रूम आहे तिकडं आमचं दोघांचं. हां चलो भेटते अब चला. तो वो एक जगह गांव में रह के मतलब इतने सारे एनिमल नहीं चरा पाते थे क्योंकि कम से कम एक फैमिली के पास 2000 एनिमल रहते थे तो वो एक जगह रह के नहीं चरा पाते थे तो ऐसे डेजर्ट में घर बना के रहते थे. एक ये सांगरी का ये वाला सांगरी अभी नहीं है यहाँ पे आगे कहीं लेकर दिखाऊंगा. अच्छा तो क्या है वो 3 अलग सीजन होता है ना राजस्थान के अंदर सर्दी गर्मी और बारिश. 4 मंथ अलग अलग सीजन रहता है तो हर अलग सीजन में अलग पेड़ पे लगते थे मतलब ये सब्जियाँ. तो ये तोड़ के गर्म पानी में उबाल देते थे. फिर ये धूप में सुखा देते थे तो लगभग ये 2 से 2.5 साल तक आराम से चल सकता है उससे ज्यादा भी. जैसे ड्राई फ्रूट्स होता है ना ऐसे ही है वो तो और भी मतलब कीड़े वगैरह लग के खराब हो जाता है. ये उबालने के बाद कुछ नहीं होता है. तो वही यूज करते थे और ये बहुत स्ट्रॉन्ग भी है मतलब बहुत हेल्दी भी है और स्ट्रॉन्ग है. पहले के लोग बहुत मजबूत हुआ करते. अभी भी है ना गांव और सिटी में बहुत डिफरेंट. जैसे जितना हम कर पाएंगे ना उतना सिटी वाले नहीं कर पाएंगे. ये पहाड़ है ये पहले बड़ा हुआ करता था लेकिन लोगों ने पत्ता काट के अभी हमारे यहाँ जो भी घर बनते हैं ना वो पत्थर के घर बनते हैं न कि ईंट का. तो यहीं से पत्थर काट के घर बनाते थे. ये कटे हुए हैं. हाँ हे बघा आता आम्ही इथं आलो आहे ते वाळवंटात. एवढी गर्दी पण आहे. सूर्यास्त पण होऊन राहिला सनसेट. इथे गावचं चालू आहे फोटो काढायचं काम. हे बघा मस्त वाटते छान सनसेट झालेला आहे. उंट सवारी पण मस्त झाली.
डेझर्ट सफारी करायला आलेत सगळे. कर तर चला, आता आमचे इथे फोटोज व्हिडिओज काढून झाले होते. छान वाटत होतं आणि सनसेट पण झालेला होता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.